या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा निलावावेळी हमाली तोलाई विषयावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। रयत शेतकरी संघटनेच्या वतीने या संदर्भात बाजार समितीला निवेदन दिलं असून या 2 दिवसात हमाली तोलाईचा प्रश्न निकाली काढला नाही तर कायदेशीर मार्गाने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करू असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि विविध शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। या निवेदनात म्हटलंय की काही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचा हिशोब पट्टीतून व्यापारी बांधव एका कच्च्या कागदावर 10 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कपात करतात। ट्रॅक्टर अथवा कोणत्याही वाहनाचं वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर होते, हायड्रॉलिक ट्रॉलीने खाली होते। यात कोणताही मापारी व हमाल काम करत नाही। त्या ठिकाणी हमालीचा खर्च शेतकऱ्याकडून व्यापारी त्याच्या हिशोबपट्टीत कपात करणार नाही याची दक्षता बाजार समितीने घ्यावी। बाजार आवारात जे घटक प्रत्यक्ष कामगार करणार नाही अथवा कामकाजात सहभागी होणार नाहीत त्यांना वर नमूद हमाली तोलाई मजुरी अदा होणार नाही याची दक्षता बाजार समितीने घ्यावी असं 22/1/2010 व 17/2/2010 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी परिपत्रकाद्वारे केले। नो वर्क नो वेसेज ह्या सरकारी नियमाचं बाजार समितीकडून उल्लंघन होत आहे। कोणतेही काम न करता हमाली तोलाई वाराईचे हिशोबपट्टीतून वजा केलेली रक्कम बाजार समितीने शेतकऱ्यांना परत करावी। शेतकऱ्यांची कोट्यवधींची झालेली फसवणूक प्रकरणी बाजार समितीवर गुन्हे दाखल करावे लागतील। जे वाहन पिकअप सारखे ज्याला हायड्रॉलिक नाही अशा वाहनांची फक्त वाराई कपात करावी अशा आशयाचं निवेदन शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी शेतकरी संघटनेमार्फत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आले। यावेळी अमोल कदम, संजय कावळे, दळवी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। दीपक गवारे, दिंडोरी। अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष, पिंपळगाव बाजार समितीमध्ये आणि ऑफिसला आलेलो आहे। शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली तोलाई आणि वाराई कापल्या जाते ही अवैध आहे। ही शेतकऱ्यांची लूट आहे। कोर्टाचा पण निर्णय आहे की जिथं काम नाही तिथं पैसे कापू नये। DDRचा पण पत्र आहे का जिथं हायड्रोलिक ट्रॉली आहे, इलेक्ट्रिक वजन आहे तिथं कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई वाराई कापू नये। असं असतानाही नो वर्क नो वेजेस या नियमाचं उल्लंघन होत आहे। हे बाजार समितीने बंद नाही केल्यास आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू। बोला। कोर्टाचा जर अवमान झाल्यास तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील आणि सदर आम्ही गुन्हा दाखल करू। आणि शेतकरी वर्गाला एक विनंती आहे का तुम्ही तोलाई मापाई हे तुम्ही तिथं भरू नका। तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध उभे राहा तरच तुम्हाला हा या अन्यायाविरुद्ध लढा देताना तुम्हाला यश मिळेल। की व्यापारी आपल्याबरोबर आहे, कोर्ट आपल्याबरोबर आहे, DD आपल्याबरोबर आहे, कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। जर कोर्टाच्या निकालाच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना गुन्ह्यास पात्र राहतील असे माझे निवेदन आहे।